नमस्कार, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर इथे मी सुंदर अशी तुम्हाला बाही डिझाईन तयार करून दाखवणार आहे. बघा, इथे बाहीची रुंदी 8 इंच घेतलेली आहे आणि दंडघेर माझा हा 5 इंचाचा आहे. त्यामध्ये बघा शिलाई मार्जिन माझं 1.5 इंचाचा आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला बाहीला सेंटरमध्ये एक लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेंटरमध्ये एक लाईन आखून घेतल्याच्या नंतर बघा वरच्या साईडला आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. त्यानंतर या साईडनेही आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. मार्किंग करून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला पट्टीने अशा पद्धतीने तिरकी लाईन जोडून घ्यायची आहे. तर खालच्या साईडला बघा एकाच ठिकाणी लाईन जोडून घ्यायची आहे. दोन्ही तिरक्या लाईन इथे जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा त्याच्या शेजारी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तीही लाईन खालच्या साईडला बघा अशी तिरक्या पद्धतीने जोडून घेत आहे. हे बघा दोन्ही साईडला अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा 1.5 इंचाच्या शेजारी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या साहाय्याने बघा मध्यभागी हे तिरकं जोडून घेतलेलं आहे. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा तुम्हाला मी इथे लिहून दाखवते. 2-2 इंचावरती आपण 2 ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि 1.5 इंचावरती 2 ठिकाणी. त्यानंतर 1 इंच आहे आपल्याला कडेच्या साईडला 1 इंचावरती घेतलेलं आहे मार्किंग करून. त्यानंतर बघा इथे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. तरी बघा 1/2 इंच आपल्याला वरच्या साईडला सोडायचं आहे, कट लावून घ्यायचं नाही. त्यानंतर बघा जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्यावरून आपल्याला व्यवस्थित कट लावून घ्यायचे आहेत. वरच्या साईडला एकदम कट करायचं नाही, 1/2 इंच ठेवायचं आहे. तर त्याच पद्धतीने या साईडलाही आपण कट करून घेणार आहोत. वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच सोडायचं आहे. तर हे बघा आपल्याला सेंटरची लाईन कट करायची नाही, तर फक्त हे 2च आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मध्यभागी कट करायचं नाही. त्यानंतर बघा इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तो अशा पद्धतीने हातरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बाही व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायची आहे. तर इथे बघा ज्या पद्धतीने आपली बाही बसेल अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस पांगवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक कट केलेली बाही जी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पांगवून बघायचे आहे, व्यवस्थित ठेवायचे आहे. त्यानंतर बघा आपल्याला मध्यभागी आधी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर बघा त्यांनी ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि पिन लावून घेतलेली आहे. बघा मध्यभागी आपल्याला सर्वात आधी पिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा दोन्ही साईडने आपल्याला 3-3 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे बघा एका साईडने तुम्हाला मी आधी दाखवत आहे. तर इथे 3 इंचावरती मार्किंग करून मी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडलाही 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने पेपरला पिन लावून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा 2 इंचावरती एक मार्किंग करायची आहे शेवटची आणि तिथेही पिन लावून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा या साईडने 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि पिन लावून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा पुढेही आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेपर पांगवून घ्यायचा आहे आणि पिन लावायची आहे. त्यानंतर बघा 3-3 इंचाचे 2 झाल्याच्या नंतर 2 इंचच आपल्याला एक करायचं आहे आणि शेवटचा पेपर आपल्याला व्यवस्थित पांगवून ठेवून पिन लावून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्या व्यवस्थित पेपर पॅक करून झालेला आहे ब्लाऊजच्या कापडावरती. त्यानंतर बघा इथे मी मार्किंग करून घेते. तर 3-3 इंचाचे आपल्याला 4 झालेले आहेत आणि 2-2 इंचाचे 2 झालेले आहेत. तर तुमच्या लक्षात येण्यासाठी इथे मी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा वरच्या साईडने आधी आपल्याला आहे असं आखून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर जर तुम्ही पेपर कटिंगवरती शिलाई मार्जिन घेतलं नसेल तरच इथे
ब्लाऊजच्या कापडावरती शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. जर पेपरवरती घेतला असेल तर इथे घ्यायचं नाही. त्यानंतर बघा खालच्या साईडने आहे असं मी आधी आखून घेत आहे. पूर्ण आपल्याला आहे असं आखून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित आखून घेतलेली आहे तशी. त्यानंतर आपल्याला बघा खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाढवून घ्यायचं आहे. जर तुम्ही पेपर कटिंग करताना जर वाढवलं असेल तर इथे वाढवायचं नाही, आहे अशी बाही ठेवून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं तुम्ही हे जे कटचं मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर बघा खालच्या साईडने हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. मार्किंग करताना विसरायचं नाही, आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस पेपरची बाही आपण काढून टाकू ब्लाऊज पिसावरची, त्यावेळेस हे मार्किंग वरूनच आपल्याला लक्षात येणार आहे. त्यासाठी हे मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मी आहे असं आता एक कट करून घेत आहे. जिथून आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तिथून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा इथे मी शिलाई मार्जिन पकडत कट करून घेत आहे. तर इथे बघा हे आता मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपण कट लावून घेऊया. तर हे कट लावल्यानंतर काय होतं तर आपल्या दोन्ही बाया संगच तयार होतात इथे बघा. आणि आपल्याला प्लेट्स टाकायलाही सोपं जातं. तर इथे बघा वरच्या साईडने प्लेट्स टाकून कट्स टाकून घेत आहे. तर हे बघा वरच्या साईडने कट्स नाही टाकले तरी जमतील, फक्त सेंटरचा जो कट आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर बघा एक बाही मी साईडला ठेवून देत आहे आणि एक बाही इथे तुम्हाला तयार करून दाखवत आहे. तर हे बघा सेंटर पाशी आपल्याला हे प्लेट्स आणायचे आहे अशा पद्धतीने. बघा त्यानंतर पिन लावायचे आहे. त्यानंतर दुसरी प्लेट्सही आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे आणि ती पिन काढून आपल्याला वर लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा ही प्लेट्सही तिसरी आपल्याला त्याच्यावरतीच ठेवायची आहे आणि पिन लावून घ्यायची आहे. तर हे बघा एका साईडच्या प्लेट्स झालेल्या आपल्या आता दुसऱ्या साईडच्या आपण टाकून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने त्याच्या साईडला ठेवायचं आहे, त्याच्यावरती ठेवायचं नाही. तर इथे पिन लावून घेऊया आपण. त्यानंतर दुसरी प्लेट्स आपल्याला त्याच्यावरतीच ठेवायची आहे पहिल्या प्लेट्सवरती. त्यानंतर बघा तिसरी प्लेट्स आपण इथे टाकून घेऊया आणि पिन लावून घेऊया. त्यानंतर बघा व्यवस्थित शेप आल्याच्या नंतर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर टिप मारताना या पिन आपण काढून घेणार आहोत. इथे बघा टिप मारून झालेली आहे. आता हे एक्स्ट्राचं आपण कट करून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी कट करून घेतलेलं आहे. तर इथे बाहीला थोडासा गोलाकार आलेला आहे. त्यानंतर बघा ही पट्टी मी 2 इंचाची घेतलेली आहे. ती खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत जोडून घेत आहे. त्यानंतर बघा इथे कट लावून घ्यायचे आहेत छोटे छोटे, कारण आपल्या बाहीला खालच्या साईडने गोलाकार आलेला थोडासा, त्यामुळे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा या शिलाई मार्जिनवरती आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर बघा शिलाई मार्जिन आतमध्ये गुंतवत आपल्याला ही पट्टी तोडून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथे मी सुंदर अशी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे. त्यामुळे बाहीला आपल्या आणखीनच सुंदर असा लुक येत आहे. तर इथे बघा लेस लावल्यानंतर आपल्याला लेसला डबल टिक मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे मी गोल्डन कलरचं बटन घेतलेलं आहे आणि तेही मी इथे लावून घेणार आहे. त्यामुळे बघा बाही सुंदर अशी दिसत आहे. तर इथे बटन लावून झालेलं आहे. तर बघा बाहीचा शेप अशा पद्धतीचा आलेला आहे. आता ही बाही मी तुम्हाला
ब्लाऊजला जोडून दाखवणार आहे. तर इथे बघा ब्लाऊज मी हातरून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. आपल्याला सेंटरला कट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा मध्यापासून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा एक साईडला आपल्याला आधी जोडून घ्यायचे आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत इथे मी जोडून घेत आहे. तर इथे बघा प्लेट्स आपल्याला टाकायच्या नाहीत वरच्या साईडने, आहे तशी आपली नॉर्मल बाही जशी आपण जोडतो त्याच पद्धतीने ही बाही जोडून घ्यायची आहे. खालच्या साईडला जशा प्लेट्स टाकल्या आहेत तशा आपल्याला वरच्या साईडला टाकायच्या नाहीत. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडने मी मध्यापासून जोडायला सुरुवात केली आहे. तर इथे बघा व्यवस्थित मी जोडून घेत आहे. कुठेही प्लेट्स टाकत नाही, आहे तशी बाही जोडून घेत आहे. त्यानंतर बघा त्याला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. इथे बघा मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे आणि सुंदर अशी बाही डिझाईन आलेली आहे. तर बॅकनेकही मी ते तयार करून घेतलेला आहे बघा सुंदर असा. त्यानंतर बघा अशा पद्धतीची इथे बाही तयार झालेली आहे.